Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn the Nightingale and the Nobleman, pointers, questions and answers. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द नाइटिंगेल अँड द नोबलमन म्हणजेच गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार या लेसन खाली जे काही क्वेश्चन्स जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे आन्सर्स त्याची उत्तरे बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1, रीड द स्टोरी अँड से विदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. गोष्ट वाचायची आहे आणि खाली दिलेले विधानं खरे आहेत की खोटे आहेत, ट्रू आहेत की फॉल्स आहे ते लिहायचं आहे. स्टेटमेंट ए आहे, नो बर्ड लाईक्स टू बी शट अप इन अ केज. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यात कोंडलेलं आवडत नाही. हे स्टेटमेंट ट्रू आहे, सत्य आहे. स्टेटमेंट बी आहे, द नोबलमन वॉज रिच अँड हॅपी. सरदार हा श्रीमंत आणि आनंदी होता. हे स्टेटमेंट फॉल्स आहे, चुकीचं आहे. स्टेटमेंट सी आहे, द नोबलमन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. स्टेटमेंट डी, द नोबलमन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. हे स्टेटमेंट ट्रू आहे. स्टेटमेंट ई, द नाइटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. स्टेटमेंट एफ, द नोबलमन बिलीव्ड दॅट द नाइटिंगेल हॅड डायमंड्स. हे स्टेटमेंट जे आहे तर ते ट्रू आहे. स्टेटमेंट जी आहे, द नाइटिंगेल फ्ल्यू अवे. हे स्टेटमेंट ट्रू आहे, सत्य आहे, खरे आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग पझल. पुढील शब्दकोड जे आहे तर ते सोडवायचं आहे. द लेटर्स इन द पिंक बॉक्सेस फ्रॉम द नेम ऑफ बर्ड इन द स्टोरी. गुलाबी चौकटीतील अक्षरांनी गोष्टीतील पक्षाचे नाव बनले आहे. यूज द लेटर्स गिवन ऑन द राईट अँड द लेटर इन द पिंक बॉक्स टू मेक वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. उजव्या बाजूला दिलेली अक्षरे व गुलाबी चौकटीतील अक्षरे वापरून गोष्टीतील शब्द जे आहेत तर ते तयार करायचे आहेत. आता कशा पद्धतीने ते तयार होतील बघा. नाव, बर्ड, केज, यूज, मास्टर, रीच, अंडर, विंग्स, डे, फ्ल्यू, गेव. अशा पद्धतीने हे शब्द जे आहेत तर ते तयार होतील. ॲक्टिव्हिटी नंबर 3, द नाइटिंगेल गेव द नोबलमन 2 बिट्स ऑफ ॲडवाइस. त्या बुलबुल पक्षाने त्या सरदाराला उद्देशाचे 2 भाग जे आहेत तर ते सांगितलेले आहेत. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस इच ऑफ देम. गट तयार करायचे आहेत आणि त्यावरती चर्चा करायची आहे. कॅन यू थिंक ऑफ अ स्टोरी, इव्हेंट, एनी एक्सपिरियन्स रिलेटेड टू इच, राईट इट डाऊन. त्या प्रत्येकाशी संबंधित एखादी गोष्ट, घटना किंवा एखादा अनुभव तुम्हाला आठवतो का, आणि आठवत असेल तर तो लिहायचा आहे. ट्राय टू फाइंड सिमिलर सेईंग्स ऑर ट्रू वर्ड्स इन युअर मदर टंग. आणि तुमच्या मातृभाषेतील तशाच अर्थाच्या उक्ती किंवा म्हणी ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. आता नंबर 1 आहे, नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. आता याच्याशी संबंधित एखादी घटना किंवा अनुभव कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. अ फार्मर वॉज रेअरिंग गोट्स ऑन हिज फार्म. ही डिड नॉट टेक केअर टू बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल अराउंड द प्लेस इन द फार्म. A couple of stray tigers entered the place at night and killed many of the goats. The farmer woke up. He wept and wept for the loss. But it was of no use to cry over spilled milk. अशा प्रकारे इव्हेंट जे आहे, घटना जी आहे तर ती लिहायची आहे. त्यानंतर नंबर 2, नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. भीमराव met his old school friend and told the man that he was one of the richest person in the city. I enjoy every luxury in the world, Bhimrao said. The friend was impressed. One day the friend saw that Bhimrao was working as a laborer at the roadside. He realized that it was his mistake to trust Bhimrao's idle words. आता सिमिलर प्रूव्हर्ब्स इन मराठी. मराठीमध्ये अशाच प्रकारच्या काही म्हणी. नंबर 1, गत काळाचा शोक फुका, गतम न सोच येत. क्रमांक 2, पोकळ बडायांना भुलू नका, निरर्थक शब्दांनी फसू नका. अशा प्रकारच्या प्रूव्हर्ब्स ज्या आहेत तर त्या मराठीत आपण लिहू शकतो. ॲक्टिव्हिटी नंबर 4, रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन.
बुलबुल पक्षाचे शेवटचे भाषण योग्य चढ उतारासह मोठ्याने वाचायचं आहे. आपल्याला बुलबुल पक्षी जो आहे त्याने शेवटचं जे भाषण दिलेलं आहे तर ते योग्य चढ उतारासह मोठ्याने त्याचं रीडिंग जे आहे तर ते करायचं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 5. यूज द गिवन वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्स यू मेक. चौकटीत दिलेल्या शब्दांऐवजी कंसात दिलेले शब्द वापरायचे आहेत आणि तुम्ही तयार केलेल्या प्रत्येक वाक्याचे मराठीत भाषांतर करायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे द बर्ड फ्ल्यू अ लिटल हायर. आता अ लिटल ऐवजी आपल्याला मच, अ लॉट, जस्ट अ लिटल हे वर्ड्स वापरून वाक्य तयार करायचं आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर करायचं आहे. आता अ लिटल ऐवजी मच वापरून वाक्य बघा. द बर्ड फ्ल्यू मच हायर. तो पक्षी अधिक उंचावरून उडू लागला. अ लॉट वापरून वाक्यात उपयोग बघा. द बर्ड फ्ल्यू अ लॉट हायर. तो पक्षी खूप उंचावरून उडू लागला. जस्ट अ लिटल वापरून वाक्यात उपयोग बघा. द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटल हायर. तो पक्षी थोडा अधिक उंचावरून उडू लागला. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आता या सेंटेन्समध्ये नेव्हरच्या ऐवजी ऑफन आणि ऑलवेज वापरून वाक्य तयार करायचे आहेत. आता ऑफन वापरून वाक्य बघा. आय ऑफन ट्रस्ट आयडल वर्ड्स. मी अनेकदा निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो. ऑलवेज वापरून वाक्यात उपयोग. आय ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स. मी नेहमीच निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे द बर्ड फ्ल्यू अवे. अवे ऐवजी आपल्याला अप, डाऊन, लेफ्ट, राईट, फार अवे या शब्दांचा उपयोग करायचा आहे. आता अप वापरून वाक्यात उपयोग बघा. द बर्ड फ्ल्यू अप. तो पक्षी वर उडू लागला. डाऊन वापरून वाक्यात उपयोग. द बर्ड फ्ल्यू डाऊन. तो पक्षी खाली उडू लागला. द बर्ड फ्ल्यू लेफ्ट. तो पक्षी डाव्या बाजूला उडू लागला. द बर्ड फ्ल्यू राईट. तो पक्षी उजव्या बाजूला उडू लागला. द बर्ड फ्ल्यू फार अवे. तो पक्षी खूप दूर उडून गेला. अशा प्रकारे हे वाक्य तयार करून आपल्याला त्याचं मराठीत भाषांतर जे आहे तर ते करायचं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 6. ट्राय टू कलेक्ट ॲट लिस्ट 20 ट्रू व्हर्ब्स ऑर सेइंग इन इंग्लिश. इंग्रजी भाषेतील निदान 20 म्हणी किंवा सुवचने जे आहेत तर ते आपल्याला जमा करायचे आहेत. आता ते ट्रू व्हर्ब्स आपण बघूया. हेल्थ इज वेल्थ, टिट फॉर टॅट, अ स्टिच इन टाइम सेव्ह 9, might is right, to err is human, silence is golden, as you sow so shall you reap, a friend in need is a friend indeed, where there is a will there is a way, no rose without thorns. Number 11. Old is gold. Try but don't cry. Nothing is impossible in this world. The pen is mightier than the sword. Actions speak louder than words. Easy come, easy go. Honesty is the best policy. Speech is silver, silence is golden. Practice makes man perfect. All that glitters is not gold. अशा प्रकारचे ट्रू व्हर्ब्स किंवा सेइंग्स जे आहेत तर ते आपण लिहू शकता. Activity number 7. Use some other suitable words in place of highlighted words at every step. रंगीत खून केलेल्या प्रत्येक पायरीवरील शब्दांऐवजी कोणते तरी दुसरे योग्य शब्द वापरायचे आहेत. आता ए दिलेला आहे. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. आता द सिक्रेट ऑफ हॅपीनेस याऐवजी आपल्याला वेगळे शब्द वापरायचे आहेत. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू हाऊ टू गेट सक्सेस. आता नेक्स्ट बघा. इफ यू लेट मी गो आय विल गिव्ह यू नाईस बिस्किट्स. नेक्स्ट सेंटेन्स. इफ यू लेट मी प्ले आय विल हेल्प यू इन द किचन. आता बी बघा. हाऊ स्टुपिड ऑफ मी. स्टुपिड ऐवजी वेगळा शब्द वापरून कशा पद्धतीने वाक्य होईल बघा. हाऊ क्लेवर ऑफ मी, हाऊ नाईस ऑफ यू. आता नेक्स्ट सेंटेन्सेस आहे सी.
द नोबलमन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. द नोबलमन वॉच्ड ॲज द बर्ड फ्लटर्ड अवे. द नोबलमन वॉच्ड ॲज द टायगर रॅन अवे. द पोलीस वॉच्ड ॲज द thief hurried away. The people enjoyed as the monkey jumped away. The boy looked as the kite flew up. अशा पद्धतीने आपल्याला हे वेगळे शब्द वापरून वाक्य जे आहेत तर ते तयार करायचे आहेत. ऍक्टिव्हिटी नंबर 8. व्हॉट बिट्स ऑफ ॲडवाइस डू यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तुमचे कुटुंबीय किंवा मित्र तुम्हाला वारंवार कोणते सल्ले देत असतात. राईट डाऊन 3 ऑफ द बीट्स इन युअर मदर टंग. कोणतेही 3 उपदेश किंवा सल्ले जे आहेत तर ते तुमच्या मातृभाषेत लिहायचे आहेत. अँड ट्राय टू ट्रान्सलेट द बीट्स इन टू इंग्लिश. आणि त्यांचे इंग्रजीत भाषांतर जे आहे तर ते करायचं आहे. आता नंबर 1. निरर्थक कामात वेळ फुकट घालवू नका. याचं इंग्रजीत भाषांतर होईल डोंट वेस्ट युअर टाइम इन आयडल वर्क. थोरांचा मान राखा. रिस्पेक्ट एल्डरली पर्सन्स. भाज्या खा, तुमच्या आरोग्याकरिता त्या चांगल्या असतात. ईट व्हेजिटेबल्स, दे आर गुड फॉर युअर हेल्थ. ऍक्टिव्हिटी नंबर 9. नोट द प्लुरल्स. अनेक वचनं लक्षात ठेवायचे आहेत. आता मॅन त्याचं अनेक वचन त्याचं प्लुरल होतं मेन. नोबलमन नोबलमेन. वुमन वुमेन. चाइल्ड चिल्ड्रेन. अशा प्रकारे हे प्लुरल्स जे आहेत तर ते लक्षात ठेवायचे आहेत. थँक्स फॉर विजिटिंग टू आवर चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.